पॅरालिसिसचा झटका आल्यानंतर पेशंट 3 ते 4 दिवसानंतर दवाखान्यात पोहोचतो। तसेच पेशंट शुद्धीवर नसतानाच नातेवाईकांद्वारे पेशंटला तोंडावाटे चहा पाणी किंवा साखरेचं पाणी दिलं जातं। अशाने छातीमध्ये हे पाणी जाऊन अजून रुग्णाची प्रकृती बिघडत जाते। या दोन्ही गोष्टींमुळे आपल्याला असं समजतं की या आजाराबद्दल समाजात किती अज्ञान आहे। तर हेच अज्ञान आपल्याला दूर करायचं आहे आणि ही या आजाराबद्दलची माहिती सर्व लोकांपर्यंत पोहोचवायची आहे। तर अर्धांगवायू किंवा पॅरालिसिस होण्यामागची अनेक कारणं आहेत। ब्रेन ट्यूमर, डोक्याला मार लागणे, ऍक्सिडेंट होऊन माकड हाडाला इजा होणे, तसेच शुगर, या सर्व कारणांमुळे अर्धांगवायू होतो। पण आपण या व्हिडिओमध्ये सगळ्यात कॉमन असणाऱ्या व उच्च रक्तदाबामुळे होणाऱ्या ब्रेन स्ट्रोक बद्दल बोलणार आहोत। या ब्रेन स्ट्रोक मुळेच पॅरालिसिस होत असतात। तर अर्धांगवायू किंवा पॅरालिसिस याला तुम्ही ब्रेन स्ट्रोक किंवा स्ट्रोक म्हणून या व्हिडिओमध्ये लक्षात ठेवा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल। तर ब्रेन स्ट्रोक होण्यामागची अनेक कारणं आहेत। स्ट्रोकमुळे दरवर्षी लाखो लोकांना जगभरात पॅरालिसिस होतो। तसेच येणाऱ्या काळात दर 4थ्या ते 5व्या व्यक्तीला याचा धोका आहे। त्यामुळे स्ट्रोक कसा होतो, स्ट्रोक म्हणजे काय, स्ट्रोक झाल्यानंतर ओळखायचा कसा व यातून सुखरूपपणे रुग्ण कसे बरे होतात, हे सर्व या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत। आपला मेंदू आपल्या शरीराच्या सर्व हालचाली नियंत्रित करत असतो। आपल्या मेंदूच्या वेगवेगळ्या भागाचे वेगवेगळे काम आहे व या मेंदूला रक्तवाहिन्यांद्वारे पोषण मिळत असतं। तर या रक्तवाहिन्यांमधूनच पोषक तत्वे व ऑक्सिजन मुळे मेंदूला रक्तपुरवठा होत असतो। तर या रक्तवाहिनीमध्ये जेव्हा गाठ, प्लाग किंवा रक्ताची गुठळी तयार होते व त्यामुळे मेंदूच्या पुढील भागामध्ये रक्तपुरवठा सुरळीत होत नाही व तो भाग डॅमेज होतो किंवा तो भाग निर्जीव होतो, त्याला इस्केमिक स्ट्रोक असे म्हणतात। त्याचप्रमाणे याच रक्तवाहिनीमध्ये जेव्हा ब्लड प्रेशर वाढल्यामुळे रक्तवाहिनी फुटते, ब्रस्ट होते, त्यामुळे मेंदूच्या काही भागात, पुढील भागात रक्तपुरवठा होत नाही व त्या भागावर सूज येते, त्याला हेमोरेजिक स्ट्रोक असे म्हटले जाते। तर या रक्तवाहिनीमध्ये जो प्लाग होतो, जी गाठ होते, ती नेमकी कशामुळे येते, त्याची काही विशिष्ट कारणे आहेत। ते कारणे आपण पुढे समजून घेऊया। तर त्यामध्ये पहिलं कारण म्हणजे उच्च रक्तदाब। ज्यांना बीपी आहे व बीपी असूनही जे गोळ्या अचानक बंद करून टाकतात किंवा बीपीच्या गोळ्या घेत नाही, अशा लोकांना याचा जास्त धोका असतो। त्याचप्रमाणे ज्यांना जास्त दारू पिणे, बिडी पिणे चालू आहे व सोबत बीपीच्या गोळ्या पण चालू आहे, शुगरच्या पण गोळ्या चालू आहे, आजाराला सिरियस घेत नाही, अशा लोकांना सुद्धा याचा धोका आहे। त्याचप्रमाणे जास्त जंक फूड खाणे, प्रोसेस्ड फूड खाणे, चरबीचे पदार्थ, अति मीठ, अति गोड पदार्थ खाणे, याच्यामुळे ही चरबीच्या गाठ रक्तामध्ये तयार होते, प्लाग तयार होतात व त्यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो। व ज्यांना शुगर आहे पण कमी जास्त प्रमाणात साखर चालूच आहे, अशामुळे ही चरबीचे प्रमाण वाढतं आणि ब्रेनला न्यूट्रिशन भेटत नाही व त्यामुळे स्ट्रोकचा धोका हा वाढत जातो। किंवा असे मी खूप लोक पाहतो की जे म्हणतात मी आम्ही कधी दवाखान्यात जातच नाही किंवा गोळी म्हणजे काय आम्हाला माहीतच नाही किंवा दवाखान्यात पाय ठेवायचं कधी कामच पडत नाही। पण अशाच लोकांना भरपूर वेळा हाय बीपी असतो, कोणाला शुगर असते व अचानक पॅरालिसिस झाल्यानंतर बहुधा असेच लोक दवाखान्यात भरती होताना मी बघितले आहेत। दवाखाना आणि गोळ्या याच्यापासून दूर राहणे हे एका दृष्टीने चांगलंही असेल, पण किमान 40 ते 50 वर्ष वय झाल्यानंतर एकदा तरी दवाखान्यात जाऊन बीपी किंवा शुगर ह्या बेसिक तपासणी तरी करून घेतल्या पाहिजे, जेणेकरून आपण स्ट्रोकचा जो होणारा अटॅक आहे तो आपण टाळू शकतो। तसेच दारू, बिडी, तंबाखू, पुड्या व चरबीचे पदार्थ म्हणजे मटण, मांस, मच्छी, तेलाचा वापर जास्त करणे, या सर्व गोष्टींमुळे चरबीचं प्रमाण रक्तामध्ये वाढत जातं व यामुळे पण स्ट्रोकचा धोका हा वाढत जातो। व आजकाल त्याचप्रमाणे माझ्या असंही पाहण्यात येतं की जे मजूर लोक आहे किंवा शेतकरी लोक आहे, दिवसभर काम करतात व रात्री हातपाय दुखतात म्हणून हातपाय दुखीची गोळी घेतात किंवा सोबतच ऍसिडिटीची गोळी घेतात व हे दर ते दुसऱ्या तिसऱ्या दिवशी गोळ्या खात असतात व ही एक प्रकारची फॅशनच आजकाल जणू काही बनत चालली आहे व यामुळे त्यांना माहित नसतं, पण यामुळे किडनी व लिव्हर यासारख्या अवयवांवर परिणाम होतो आणि त्यामुळे बीपी, शुगर सारखे आजार होतात व हेच आजार पुढे जाऊन स्ट्रोकचा धोका निर्माण करतात। आता ही होती कारणं। आता लक्षणांवरून हा आजार कसा ओळखायचा, तर सर्वात पहिले बोबडी वळणे किंवा तोतरे बोलणे असं लक्षण जाणवू लागतं। त्याचप्रमाणे शरीराची एक बाजू ही यामध्ये निकामी होते, त्यामुळे डावा हात किंवा उजवा हात ढिल्ला पडणे, डावा पाय किंवा उजवा पाय ढिल्ला पडणे। त्याचप्रमाणे चेहऱ्याची एक बाजू यामध्ये विकनेस जाणवणे, चेहरा लुळा पडणे, चालताना झोक जाणे, दिसताना अंधुक दिसणे, ही सर्व लक्षणे कमी जास्त प्रमाणात पेशंटला दिसू लागतात व अशी लक्षणे दिसू लागल्यावर पहिल्या 3 ते 4 तासाच्या आत रुग्णाला दवाखान्यात उपचार मिळणे गरजेचे असते, कारण जेवढ्या लवकर तुम्ही उपचार द्याल तेवढा पेशंटचा अपंगत्व हे आपण टाळू शकतो व जेवढा उशीर झाला तेवढा जास्त डॅमेज हा मेंदूचा होत जातो। त्यामुळे शक्य तेवढ्या लवकर पेशंटला दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले पाहिजे। तर यामध्ये दवाखान्यात पोहोचल्यानंतर काय बरं उपचार होत असेल, दवाखान्यात पोहोचल्यानंतर पेशंटला रक्त पातळ होण्याची इंजेक्शने, अजून डोक्यावरची सूज कमी करणारी औषधं, तसेच सिटी स्कॅन, MRI करून मेंदूमध्ये किती प्रमाणात रक्तस्राव आहे किंवा मेंदूमध्ये कुठे कुठे रक्तपुरवठा कमी झालेला आहे किंवा किती प्रमाणात डॅमेज झालेला आहे ते सिटी स्कॅन, MRI द्वारे समजते। यामध्ये 70 ते 80% पेशंट इस्केमिक स्ट्रोकचे असल्यामुळे हे उपचाराने बरे होण्याचे चान्सेस असतात। तसेच 10 ते 20% पेशंट यांना कायमचं अपंगत्व यामध्ये येते किंवा
मृत्यूही होतो. पण या आजारात रिहॅबिलिटेशनचे विशेष महत्व आहे. म्हणजे फिजिओथेरपी, आयुर्वेद उपचार, पंचकर्म, तसेच ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर याद्वारे सततचा अभ्यास करून किंवा याद्वारे उपचार घेऊन आपण या आजारापासून 15 दिवसात ते 1 महिन्यात रुग्ण याच्यातून बरा होतो. तसेच ज्यांचं ऑपरेशन झालेलं आहे अशा रुग्णांनाही 5-6 महिने रिहॅबिलिटेशनचं काम पडू शकतं. तर या स्ट्रोकमुळे होणाऱ्या पॅरालिसिसचा काही परमनंट सोल्युशन आहे का? तर होय, ते आहे. ते म्हणजे प्रिव्हेन्शन. तर प्रिव्हेन्शन म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय करणे, म्हणजे मानसिक ताणतणाव कमी करणे, बीपी कंट्रोलमध्ये ठेवणे, शुगर कंट्रोलमध्ये ठेवणे, तसेच पौष्टिक आहार घेणे, चालणं फिरणं, व्यायाम ठेवणे, ह्या गोष्टी यामध्ये येतात. धन्यवाद.